नमस्कार. आज आपण करणार आहोत रसमलाई घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला अजिबात विसरू नकात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे साधारण मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे. आता ते चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जेवढे तुम्हाला साखरेचं प्रमाण हवं आहे म्हणजे गोडाचं, त्याप्रमाणे साखर टाकायची. मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आहे आणि वेलची पावडर. 2-3 उकळ्या काढल्यानंतर ते दूध आपण ठेवून देणार आहोत साईडला. जास्त त्याला रबडीसारखं बनवणार नाही. तर हे दुसरं दूध जे आपण ठेवलं होतं 1 लिटर, ते व्यवस्थित त्याला उकळी फुटल्यानंतर यामध्ये 1 अख्ख्या लिंबाचा रस टाकलेला आहे. त्यामुळे आपलं इथे दूध तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने फुटलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, एक पातेलं त्यावरती पुरण बारीक करायची चाळण असते ती ठेवायची आणि कॉटन आणि सगळं दूध फुटलेलं यामध्ये टाकून घ्यायचं. आता याला थोडासा लिंबाचा आंबटपणा असतो म्हणून स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचं. सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि असं पॅक बांधून ठेवायचं आहे. तर इथे साधारण 1 तास मी याला तसंच बांधून ठेवलेलं होतं. त्यामुळे छान असं इथे पनीर तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण पनीर आपल्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. जो आपल्या हाताचा तळभाग असतो तर त्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण हे पनीर बारीक करायचं आहे. आता इथे थोडंसं हार्ड जातं हे करण्यासाठी, तर तुम्ही इथे मिक्सरचा वापर देखील करू शकता. मी इथे पूर्ण हे व्यवस्थित मऊ असं करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जे बॉल्स बनवणार आहोत पनीरचे तर ते व्यवस्थित बनले जातात. तर हे पनीर इथे बारीक करून झाल्यानंतर इथे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. यामध्ये मी 1 छोटी वाटी मैद्याचं पीठ टाकत आहे. नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही, परंतु मैद्याचं पीठ टाकल्यामुळे काय होतं, जे आपण बॉल बनवतो तर ते छान व्यवस्थितपणे बाइंडिंग त्यामध्ये बनतं. तर एका साईडला मी 1 ग्लास पाणी आणि 1 वाटी साखरचं सिरप बनवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मळून याचे छोट्या साईजचे बॉल करून घेते. कारण आपण हे जेव्हा पाण्यामध्ये टाकतो तर ते बॉल्स छान टम्म असे फुगतात. जास्त वेळ याला पाण्यामध्ये उकळून द्यायचं नाही. साधारण फक्त 10च मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत. 10 मिनटानंतर हे बॉल्स तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले आहेत, टम्म असे झालेत. तर अजून एक 5-10 मिनटं मी यामध्येच गॅस बंद करून ठेवलेलं आहे. यातलं पाणी आपण सगळं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर हे थंड बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणखीन 5-10 मिनटं झाल्यानंतर अशा पद्धतीने सगळं पाणी यातून काढून टाकायचं आणि जे आपण दूध ठेवलेलं होतं, ज्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले होते, त्यात हे सगळे बॉल टाकून द्यायचे. इथे आपली अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी रसमलाई रेडी आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब